नमस्कार, मी API सागर भगवान पवार, गोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. गोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बऱ्याच ठिकाणी चोरी घरफोडीचे असे प्रकार घडलेले होते. त्या तपासादरम्यान आपल्याला दिनांक 26/5/2026 रोजी एक घरफोडी झालेली होती. त्या घरफोडीचा आपण तपास लगेच सुरू केला होता आणि काही आम्हाला टेक्निकली माहिती मिळाली, त्याचबरोबर गोपनीय बातमीदार, CCTV फुटेज या आधारावर आम्ही त्या घटनास्थळाची सगळी पाहणी केल्यानंतर मुळात एक तर घटना समजल्यावर लगेच तात्काळ घटनास्थळी मी स्वतः आमची टीमने सगळ्यांनी भेट दिली होती आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला. त्यामध्ये असं दिसून आलं की आरोपी हा जवळपासच्याच परिसरातला असू शकतो आणि त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेतली आणि आरोपीला तात्काळ साधारण गुन्हा घडला आणि त्याच्यानंतर काही कालावधीतच गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू झाली आणि आरोपीची सुद्धा माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही आरोपीला तात्काळ ताब्यात घेतला. हा आरोपी जो होता तो सध्या काही वेळेला तो इथं गोडेगावमध्ये वास्तव्याला येतो आणि इतर वेळी तो पुण्यामध्ये वास्तव्य करत असतो आणि तो अशा ही चोरी करूनच पुण्याला जात होता आणि त्या दरम्यानच आपण त्याला ताब्यात घेतलं आणि त्यामुळे ते आपल्याला चोरीचा मुद्देमाल, आरोपी हे सर्व आपल्याला हस्तगत करता आलेले आहे. आता याच्यामध्ये आरोपीला आपण साधारण 2-3 दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली होती. आज त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडीच्या याच्यासाठी हजर केल्या. न्यायालयीन कोठडी मंजूर झाली आणि या गुन्ह्यातील चोरीला गेलेले दागिने, रोख रक्कम असे जवळपास 92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण हस्तगत करू शकलेला आहे. आमची ही कामगिरी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे. या टीममध्ये आमचे पोलीस हवालदार वाघ हे तपास करत आहेत आणि त्याचबरोबर ह्या टीममध्ये पोलीस कॉन्स्टेबल डेंगळे, पोलीस कॉन्स्टेबल पानसरे, ढोबळे अशा सर्व टीमनं आम्हाला हे काम चांगलं काम केलेलं आहे. होमगार्ड स्वप्नील कानडे यांची देखील मदत झालेली आणि एकंदरीत हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. या गुन्हा उघडकीस आणताना आम्हाला एक जनतेला देखील आवाहन करायचं आहे की असे काही गुन्ह्याचे प्रकार घडत असतील तर ते तात्काळ पोलीस स्टेशनला आपण त्याबाबतची माहिती द्यावी, तक्रार नोंद करावी, जेणेकरून आपल्याला तात्काळ त्यामध्ये तपास करून आपल्याला लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मदत होऊ शकते. आणि शक्यतो आपल्या इकडं बऱ्याच ठिकाणी सुद्धा उघड्यावर सुद्धा आपले काही मौल्यवान वस्तू किंवा साहित्य ठेवलं जातं आणि अशा सुद्धा वस्तू किंवा साहित्य चोरीला जाण्याची शक्यता आहे किंवा असे प्रकार घडत आहेत. तर ते टाळण्यासाठी आपल्या वस्तूसुद्धा आपण सुरक्षित ठेवणं तितकंच देखील गरजेचं आहे.